डायबिटीसमध्ये चहा पिणं हा अनेकांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो, परंतु तितकाच तो गोंधळात टाकणारासुद्धा विषय आहे. हे बघा, रक्तातली साखर जर नियंत्रित ठेवायची असेल तर चहाच्या बाबतीतल्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसातून किती वेळा चहा प्यायला पाहिजे. तर जे मधुमेही आहेत अशा लोकांनी दिवसातून जास्तीत जास्त 1 किंवा 2च वेळा चहा घ्या. कारण जर आपण जास्त प्रमाणामध्ये चहा घेतला तर चहामध्ये कॅफीन असतं आणि त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि जर झोप व्यवस्थित नाही झाली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्तातल्या साखरेच्या पातळीवर होत असतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा पिण्याची योग्य पद्धत काय. तर चहामध्ये साखर, गूळ, मध असा जर टाकलेला चहा असेल तर तो पूर्णपणे तुमची शुगर वाढवणार आहे. शुगर फ्री गोळ्यांचा वापरसुद्धा तुम्ही मर्यादितच करा. दुधाचा वापरसुद्धा खूप कमी करा, कारण चहामध्ये जर तुम्ही जास्त दूध टाकलं तर दुधामध्ये ऑलरेडी एक लॅक्टोज नावाची शुगर असते आणि ती तुमच्या रक्तातली साखर वाढवू शकते. ज्यांना शक्य असेल त्यांनी शक्यतो ब्लॅक टी किंवा ग्रीन टी घेण्यालाच प्राधान्य द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या पोटी चहा पिऊ नका. म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा प्यायचा, परंतु जर रिकाम्या पोटी चहा घेतला तर त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते आणि रक्तातली साखरेच्या पातळीमध्ये चढ उतार होत असतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांना असते की चहासोबत बरेच जण बिस्किटं घेतात. म्हणजे अगदी मारी बिस्किटं किंवा डायबिटीस साठी जे काही बिस्किटं सांगितली जातात किंवा खारी, टोस्ट, पाव हे खाणं टाळा, कारण या गोष्टींमुळं रक्तातली साखरेची पातळी झपाट्याने वाढत असते. आणि अजून एक तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहासाठी आरोग्यदायी काही पर्याय आहेत का. जर तुम्हाला चहाची खूपच तलब असेल तर मी सांगितलेले काही पर्याय वापरून बघा, ज्याला दालचिनी चहा आपण म्हणतो. म्हणजे चहा उकळत असतानाच त्यामध्ये दालचिनीचा छोटासा तुकडा टाका, त्यामुळं चहाला एक वेगळीच टेस्ट येते बघा. आणि याच्यामुळे एक इन्शुलिनची कार्यक्षमतासुद्धा सुधारत असते. किंवा आलं आणि गवती चहा घेऊन बघा, हे पचनासाठी उत्तम असतात. लेमन टी शुगर फ्री घ्या आपण नेहमी, हे सुद्धा एक रिफ्रेशिंग पेय तुम्हाला ठरू शकतं. आणि जर तुमची रक्तातली साखरेची पातळी नेहमी जास्त राहत असेल, ती जर 250पेक्षा जास्त राहत असेल तर काही दिवस चहा पिणं पूर्णपणे बंद करा किंवा अशा लोकांनी ब्लॅक टी घेणं फायदेशीर ठरू शकतं. धन्यवाद.